सर्वेपी सुखिनः सन्तु. नमस्कार. आज मी इथे ओल्या काजूंच्या बियाची भाजी कशी करतात ते दाखवत आहे. एक मोठा बाऊल भरून काजू आहेत. ते प्रथम मी गरम पाण्यातून थोडेसे उकळून घेतले आहेत, कारण त्याला काजूच्या बियांना चीक असतो. त्याने ते पाणी काढून टाकायचं, फेकून द्यायचं. सोबत 2 मध्यम आकाराचे कांदे आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरून दोन्ही घेतलेले आहेत. आता इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल गरम प्रथम झालं पाहिजे. साधारण हे तेल 2 ते 3 पळे एवढं टाकायचं आहे. तेलाचं प्रमाण आपण कमी किंवा अधिक करू शकतो. तेल चांगलंच तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की त्याच्यानंतर एक साधारण अर्धा ते 1 पाऊण चमचा जिरं टाकलेलं आहे. हे दोन्ही व्यवस्थित तडतडले की आपण बारीक चिरलेला कांदा या तेलात फोडणीला टाकायचा आहे. चांगला व्यवस्थित कांदा परतून झाला की त्याच्यानंतर 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट या फोडणीत टाकायची. तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करायची. तिचा कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे. आता याच्यानंतर साधारण पाव चमचाभर हळद टाकायची आहे आणि त्याच्यानंतर साधारण 2 चमचे हे लाल मिरचीची पावडर, ही त्याच्यात जास्त हवी असेल तर जास्त टाकू शकतो, ती या फोडणीत टाकायची आहे. हा मसाला चांगला परतून घेतल्यानंतर त्याच्यात आपण जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो आता घालायचा. टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा. मऊ झाला की आता ह्या काजूच्या बिया आहेत त्या मिश्रणात घालायच्या आहेत. आता हे सगळं मिश्रण चमच्याने व्यवस्थित परतून घ्यायचं, एकजीव करायचं. सगळा मसाला हा बियांना लागला पाहिजे. हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव परतून झालं की आता ह्या कढईवरती एक झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम ही फार कमी ठेवायची, कारण भाजी लागू शकते. झाकण 1 मिनिट ठेवायचं आहे. झाकण फार वेळ ठेवायचं नाही. लगेच बाजूला करून भाजी मिक्स करून घ्यायची. वाफेमुळे सगळे मसाले व्यवस्थित लागले जातात. आणि आत्ता पाणी घालायचं. हे पाणी साधारण मी 2 वाट्या तरी घालत आहे. ही भाजी पाणी घालून झाल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता यावेळेला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवू शकतात. थोडंसं पाणी कमी झालं की आता चवीनुसार मीठ टाकायचं. भाजी पुन्हा एकदा मिक्स करून आता झाकण ठेवायचं आणि भाजी चांगली शिजू द्यायची. आता झाकण काढून बघूया. भाजीचं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता ह्याच्यातली एक बी काढून बघायची. चमच्याने तुटते, परंतु बोटाने दाबून बघायची, ती पूर्ण शिजलेली नाही. याचा अर्थ थोडीशी शिजायची आहे. आणि या क्षणी आपल्याला हा आता गोडा मसाला भाजीत टाकायचा आहे. हा गोडा मसाला कोकणात बनवला जातो. कांदा आणि खोबरं भाजून त्यामध्ये आलं, लसूण, त्याच्यानंतर गरम मसाले, कोथिंबीर हे सगळं घालून बारीक वाटला जातो आणि हा साधारण 7-8 दिवस पुरतो. फ्रीजमध्ये राहिला की बरेच दिवस पुरतो. साधारण मी 2 चमचे मोठे असा हा गोडा वाटपाचा मसाला या मिश्रणात टाकलेला आहे. सगळ्यांकडेच गोडा मसाला नसतो. अशा वेळी काय करायचं तर आपली गरम मसाल्याची चांगल्या कंपनीची पावडर असते ती टाकायची आणि फोडणीला कांदा जरा जास्त घ्यायचा आणि टोमॅटो थोडा जास्त घ्यायचा, त्याची ग्रेव्ही होते. असे केले तरी भाजी मसाला वाटपाचा नसला तरी चालतो, तरी अप्रतिम होते. भाजी व्यवस्थित मिक्स करायची. बऱ्यापैकी शिजत आलेली असते. मसाला टाकल्यानंतर ती पूर्ण शिजते. आता इथे मी थोडासा गुळाचा खडा या भाजीत टाकत आहे, त्यामुळे अजून छान चव येते. या ठिकाणी मी गरम मसाला पावडर वापरली नाही, कारण लाल तिखटामध्ये सुद्धा गरम मसाला आहे आणि वाटपामध्ये सुद्धा गरम मसाला आहे. अधिक स्पायसी हवं असेल तर अर्धा ते 1 चमचा आपण गरम मसाला टाकू शकतो. आता परत एकदा झाकण ठेवायचं 2 मिनटासाठी आणि गॅस मंद ठेवायचा. एक वाफ काढायची, कारण आता मसाले घातलेले आहेत. आता ही भाजी व्यवस्थित शिजलेली आहे पूर्णपणे. जर आपल्याला भाजी थोडासा रस्सा, अंगरस असलेली हवी असेल तर इतपत करायची. आणखीन पातळ हवी असेल तरीसुद्धा केली तरी चालते. आणि त्याचबरोबर भातावर घेण्या इतपत पातळ हवी असेल तरीसुद्धा अधिक पाणी आपल्याला टाकता येतं आणि पातळही करता येते. पण ही भाजी साधारण रस्सा असलेली भाजी ही अप्रतिमच लागते.
सगळ्यात शेवटी भरपूरशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता ही भाजी पूर्ण तयार आहे. सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे कोकणात अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पण अप्रतिम चवीची काजूची भाजी केली जाते, जी भाकरीसोबत, चपातीसोबत आणि वड्यासोबत सुद्धा छान लागते.